नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर संध्याकाळचे 7:15 वाजत आले आणि मला एक गोष्ट बनवायची होती गेल्या 2 दिवसापासून। ती मी आज बनवायला घेतली, म्हणजे आज केली ॲक्च्युली। काय झालं, हे पण आली बाहेर मुलांची इतकी मस्ती चालू, इतकी मस्ती, खूप आवाज येऊ शकतो त्यासाठी सॉरी। आणि ही त्यांच्यात खेळते, खूप आरडाओरडा करतात आणि गेल्या 2 दिवसापासून ती गोष्ट मला बनवायची होती। फायनली ती मी आज बनवली। तर इथे देवाला दिवाही लावून झालाय आणि मी काय बनवलं हे जेवताना दाखवते। आणि माझं बाकीचंही सगळं आवरून झालंय। मनूला मी जेवायला बनवलं होतं, तिचं खायचं ते गार होत होतं, तोपर्यंत म्हटलं चला व्लॉगला सुरुवात करूयात, कारण सकाळपासून काहीच केलं नाही आणि कधी कधी होत असतं मला असं मधूनच की काही करायचंच नाही। मी जे शॉर्ट अपलोड करते ना त्यातच मला आश्चर्य वाटतं की मी इतक्या दिवस म्हणजे मला आणि म्हणूया असे नवीन नवीन नखरे शिकते, तर नवीन नवीन काहीतरी करते नाही रोज की काय सांगू। हो, ते सांगत होते की मी आज शॉर्ट जो अपलोड केला तो काहीतरी 77वा वगैरे असेल आणि पहिल्यांदा मी इतकं रेग्युलर काहीतरी अपलोड केलं आहे, त्यामुळे मी ना स्वतःवरच खूप जाम खुश आहे। प्रत्येक आव्हानाला चोख उत्तर धर्मज क्रॉप गार्ड लिमिटेडचे आधुनिक कीटकनाशक पर्क, जो करतो हिरवे तुडतुडे, थ्रिप्स आणि आऱ्यांचे नियंत्रण। पर्क हो, जेवणात पिठला भाकर बनवणे ही फार मोठी गोष्ट नव्हती, पण झालं असं की परवा पिठला भाकर बनवायची होती, तर दुपारची काही चण्याची भाजी शिल्लक होती। मी यांना म्हटलं मग आता नाही करत, तर चण्याची भाजी खूप आहे ती आणि भाकर खाऊ। हे बोलले मला दूध आणि भाकर खायची। ती चण्याची भाजी कोणीच खाल्ली नाही, यांनी दूध भाकर खाल्ली। आणि मी ना दुपारी साबुदाणा आणि ताक त्याची ना एक जी रेसिपी होती ती पाहिली होती एकादशीच्याच दिवशी, पण आम्ही जिरं खात नाही उपासाला, तर त्यात जिरं होतं म्हणून मग मी त्या दिवशी ती सोमवारी बनवली होती। मग त्या दिवशी मी पिठलं भाकर बनवलं नाही, मी तेच खाल्लं साबुदाण्याचं, आणि यांनी दूध भाकर खाल्ली आणि थोडीशी चण्याची भाजी। त्यानंतर काल बनवायचं होतं पिठलं भाकर, पण काल असं झालं की मला भात खायची इच्छा झाली आणि थोडीशी धावपळ झाली होती। मग मी यांना म्हटलं की मी मसाले भात किंवा खिचडी भात बनवते, त्याच्यासोबत मसाले ताक किंवा कढी। ते बोलले नाही वरण भात कर, मग मला वरण भात आवडतो, म्हणून मग काल वरण भात केला। मग कालही ते बनवायचं राहिलं, मग फायनली मी आज बनवलं पिठलं भाकर। आणि आत्ता बाहेर गेलो होतो, तर ना बाहेर मार्केटमध्ये गेलो होतो, ते फक्त ना हे स्वीट कॉर्न घ्यायचं होतं जे मला दुपारी खायचं होते, पण घरात नव्हते। म्हटलं मग आज घेऊन येऊयात, फक्त एवढं घ्यायला गेलो होतो। आता एवढंच कसं घेऊन यायचं, म्हणून मी अजून काही गोष्टी आणल्या। त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे मुरमुरे। माझं बरेच दिवस झाले चालू आहे की आपले जे मुरमुरे असतात ना त्याचा चिवडा बनवून ठेवूयात, पण घरातले मुरमुरे असेच खाण्यावारी संपले। मग मी हे थोडंसं गाठी शेव आणि पापडी जी असते ती नवन्यही खाते आणि आता मनूही खाते थोडंफार, म्हणून मग हे घेऊन आले। थोडंसं फरसाण घेऊन आली। मुरमुरे आणले तर मुरमुरे आणि हे जे फरसाण नाही ते एकत्र टाकून चहाच्या वेळेस खायला मला आवडतं, तर त्यामुळे ते आणि मुरमुरे असं हे सगळं घेऊन आले। फक्त तेवढंसं घ्यायचं होतं, गेले तर होते फक्त स्वीट कॉर्न घ्यायला, पण बाकीच्याही गोष्टी घेऊन आले। आणि अजून डाळिंब घ्यायचं होतं, कारण डाळिंब आजच संपले, पण म्हटलं राहू देत, घरात बाकीच्या गोष्टी आहेत त्या संपू देत आणि मग त्यानंतर ते आणूयात। तर असं होतं, एखादी गोष्ट करायची असेल ना तर ती माझी पुढे ढकलल्या जाते। मी कधीच असं ठरवून करू शकत नाही, नाही का, सकाळी हे बनवायचं, दुपारी हे, संध्याकाळी हे, कारण माझं सकाळचं होतं, दुपारचं होतं, संध्याकाळचं कधीच सेम होत नाही, कारण मी कुठल्या ना कुठली रेसिपी बघते आणि मग मला असं वाटतं की तेच बनवावं। आता बऱ्याचशा वेळेस असं होतं, बऱ्याचशा वेळेस मी ठरवते एक आणि बनवते दुसरं, आणि बाहेर जर मी एक गोष्ट घ्यायला गेले तर कधीच एक गोष्ट घेऊन येत नाही, त्याच्यासोबत अजून 2-4 गोष्टी आणते। तर हो, असा होता आजचा हा छोटासा व्लॉग, जो मी इथेच थांबवते। आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या।